नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं छान असं मऊ लुसलुशीत असं इडली बनवून दाखवणार आहे। तेही खूप काही साहित्य न वापरता फक्त 2 साहित्यात मी आज इथं हे मऊ लुसलुशीत असे इडली बनवून दाखवणार आहे, फक्त तांदूळ आणि उडीद डाळापासून। इथं आपण मेथी दाण्याचे किंवा कोणताही पोहेचं वापर इथं केलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपली इडली आहे तो छान असं मऊ होणार आहे। त्यासाठी मी इथं एका भांडीमध्ये 3 वाटी इडलीचे तांदूळ घेतलेला आहे। तर आपल्याला इथं माप करण्यासाठी 1 वाटी किंवा कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला इथं 3 वाटी एवढं तांदूळ इथं घ्यायचं आहे। तर हे तांदूळ मी इथं पहिला स्वच्छ असं नीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर 2-3 पाण्याने हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर हे तांदूळ पाण्यामध्ये भिजेपर्यंत हे आपल्याला पाणी घालून ठेवून द्यायचं आहे, साधारण 3 ते 4 तासांसाठी। तर आता ते बाजूला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या भांडीमध्ये 1 वाटी उडीद डाळ इथं घेतलेला आहे। 3 वाटी तांदूळ घेतला तर उडीद डाळी 1 वाटी आपल्याला इथं घ्यायचं आहे। तर ते उडीद डाळसुद्धा आपल्याला इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर 2-3 पाण्याने मी हे तांदूळ आहे तो असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि उडीद डाळीमध्ये सुद्धा पूर्ण डाळ खाली भिजेपर्यंत पाण्यामध्ये ह्याच्यात पाणी आहे तो घालून ह्याला सुद्धा 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण ह्याला 3 ते 4 तासानंतर बघणार आहोत। तर 3 ते 4 तास इथं झालेले आहेत। तर आपले डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेले आहेत। 4 ते 5 तास तुम्ही ह्याला असं भिजत ठेवू शकता किंवा रात्रभर ठेवलात तरीही चालेल। तर आता आपण ह्याच्यामधलं पाणी आहे तो वरचं काढून घ्यायचं आहे। हे तुम्ही वरचं पाणी टाकून देऊ शकता किंवा आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही या पाण्याचा वापर इथं करू शकता। तर आता हे डाळीमधलं मी पाणी आहे तो असं एका भांडीमध्ये किंवा ग्लासमध्ये हे सगळं पाणी आहे तो काढून घेणार आहे। तर पाणी आहे तो काढून घेतलेला आहे। तर आता मी इथं एक मिक्सरचं मोठं भांडी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला तांदूळ आणि डाळ आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे। तर सगळं डाळ आहे तो घालून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। एकसुद्धा त्यात असं मोठं जाडसर किंवा डाळ वगैरे राहता कामा नये। तर हे बघा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक झालेला आहे। मी तुम्हाला इथं हातात घेऊन दाखवत आहे। तर अशा पद्धतीने बारीक करून हे आपल्याला एका भांडीमध्ये ठेवून द्यायचं आहे। तसंच हे तांदळामधलं पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे। तर तांदूळ आहे तो मी इथं 2 बॅचमध्ये इथं मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। मिक्सरच्या भांडीमध्ये तांदूळ घातलं आणि त्याच्यामध्ये तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घालून मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा हे सुद्धा बारीक झालेलं आहे। तर आता डाळ आणि तांदळाचं जे पेस्ट आहे वाटण तयार केलं ते दोन्ही एकत्र एका भांडीमध्ये घ्यायचं आहे। भांडी ते मोठं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांडीला जे काही पीठ लागलेलं आहे ते आपण कसं काढायचं, त्यामध्ये थोडंसं इथं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता सगळं मिक्सरच्या भांडीला लागलेलं पीठ आहे तो असं निघालेलं आहे। तर त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे थंडीच्या दिवसात अशा पद्धतीचं हे मीठ घातलं की हे पीठ आहे तो छान असं लवकर फर्मेंटेशन होतं। त्यानंतर चमच्याने किंवा आपल्याला हे नंतर हाताने सुद्धा फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण मिक्सरला लावून थोडंसं पाणी घालून मिक्सरला लावून फिरवून घेतलेलं होतं तर ते सुद्धा पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ आहे तो आपल्याला पहिलं इथं पातळच ठेवायचं आहे, खूप असं घट्ट देखील नाही ठेवायचं। तर ह्याच्यामधलं चमच्याला जे काही लागलं होतं पीठ तर ते काढून घेतलं। तर आता हातानेच आपल्याला हे पीठ आहे तो फेटून घ्यायचं आहे।
साधारण एक 8 ते 10 मिनटं मी हाताने छान असं फेटून घेतलं. बघू शकता असं दिसत आहे आपलं पीठ. तर आपल्याला हे 8 ते 10 मिनटं असं हाताने किंवा चमच्याने फेटलात तरीही चालेल. आणि त्यानंतर ह्याला आपल्याला रात्रभर एक 8 ते 10 तासांसाठी असंच फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर 8 ते 10 तासानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे. बघू शकता आपलं पीठ आहे, इडलीचं पीठ आहे, तो छान असं डबल साईज झालेला आहे, छान फर्मेंटेशन झालेलं आहे. तर पहिल्याचं बघू शकता आणि आत्ताचं बघू शकता, छान असं हे आंबवलेलं आहे. तर आता आपण इडली बनवायला सुरुवात करूयात. तर तुम्ही इथं बघू शकता ह्या पिठामधलं जे काही जाळे आहे तो खूप छान असा आलेला आहे. तर ह्याला खूप वेळ असं फिरवून आपल्याला फेटून घ्यायचं आहे. साधारण एक 2 ते 3 मिनटं हे छान असं आंबवून घेतलेलं पीठ आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे बघा छान असं फेटून घेतलं आणि त्यानंतर मी इथं इडली पात्र घेतलेले आहेत. तर त्या इडली पात्राला आपल्याला इथं तेल, तूप, बटर तुम्हाला जे काही लावायचं असेल तर ते इथं लावून घ्यायचं आहे. तर इडलीचं पीठ मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं इथं पाणी आहे तो घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाण्याचं गरज नसेल, नाही घातलं तरीही चालेल. आणि त्याचनंतर इथं चवीपुरतं मीठ आहे का ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर इडली पात्राला मी इथं बटर लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप, बटर काहीही लावू शकता. तेल लावलात तरीही चालेल. तर सगळीकडे लावून झालेलं आहे. तर 4 इथं इडली पात्र आहेत तर ते सगळ्याला लावून झालेलं आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला इडलीचं बॅटर जे आहे तर ते आपल्याला इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप असं वरपर्यंत नाही करायचं, थोडंसं आपल्याला इथं तसंच ठेवायचं, कारण हे आपलं इडली जे तयार होतं तेव्हा हे आपलं वरचं फुगून वरपर्यंत येतो. त्यानंतर मी इथं इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि खाली लिंबू आहेत. तर ते लिंबाचे इथं सालं इथं ठेवलेल्या आहेत. पाणी गरम झालेलं आहे आणि त्यानंतर इडलीच्या पात्रामध्ये बॅटर तयार करून घेतलेलं ते घालून हे आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती ताट झाकून आपल्याला गॅस मोठं ठेवून साधारण एक 10 मिनटासाठी आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथं 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता आपल्या इथं इडली आहेत तो बनवून तयार झालेले आहेत. आणि गॅस बंद करून 2 मिनटं ताट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर हे आपण ताट झाकून एक इडलीचे पात्र आहेत तो काढून घ्यायचा आहे. हाताला गरम लागत असेल तर कापड घेऊन बाजूला काढून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं असंच थांबून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर हे आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. बघू शकता इडली आहे तो छान असं निघालेला आहे आणि इडली पात्राला काही असं लागलेलं नाही आहे आणि छान असं पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. खाली काही चिकटलेले वगैरे नाही आहेत. तर आता मी तुम्हाला त्यातलं इथं एक असं तोडून दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फक्त 2 साहित्यात घरात असं इडली आहे तो बनवू शकता. तर इथं बघू शकता तोडून दाखवत आहे. तर खूपच छान असं मऊ झालेले आहेत. हे तुम्ही सांबारसोबत खाऊ शकता किंवा इडली चटणीसोबत खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक